नमस्कार. प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत. आपण सांगितल्याप्रमाणे शक्तिपात योगाची साधना घेतल्यानंतर बऱ्याचशा यमनियमांचं पालन करावं लागतं. म्हणजे साधनेच्या वेळा असतील किंवा आहार असेल, विहार असेल. पण आजकालच्या या जीवनशैलीमध्ये या सगळ्या यमनियमांचं पालन करणं, वेळा पाळणं शक्य होत नाही. आणि मग अशा वेळेला त्या साधकाने काय करायचं? किंवा मग अशा वेळेला त्याच्यासाठी काही परिमार्जन आहे का? किंवा त्याला काही पर्याय आहे का? किंवा हा समतोल कसा साधता येईल आणि साधन चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल? साधकाची जीवन व्यवस्था हे साधक भावाने तंतोतंत पाळणं हे आत्ताच्या कालामध्ये शक्य नाही. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की साधना करता अनुकूल जे काही गोष्टी सांगितलेली आहेत त्यापैकी स्पर्शास्पर्श दोष आणि स्पर्शास्पर्श दोष आपल्या घरापासून सुरू होतो. कारण आपण अडचणीचे 4 दिवस आपल्या घरातल्या महिलांचे पाळू देत नाही, कारण करणार कोणी नाही. तर यांनी जो दोष उपस्थित होतो त्यांनी साधन नेहमीच हीन होतं. आपण म्हणतो की आमची बायको मग अडचणीत असताना स्वयंपाकघरात जात नाही, देवाला शिवत नाही, परंतु त्याच कपाटातले कपडे ती घेते, त्याच अंथरुणावरती झोपते, त्याच लोकांची ती वावरते. या सगळ्या गोष्टी परत स्पर्शास्पर्श दोष निर्माण करणाऱ्या आहेत. प्राण अत्यंत शुद्ध जसे होऊ लागतात तसं तसं स्पर्शास्पर्श दोषांनी ते आणखीन वेगाने खाली येतात. म्हणून स्पर्शास्पर्श दोष आजच्या काळामध्ये पाळता येणं शक्य नाही. पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल, पूर्वी घरं मोठी असायची. ते घर आपल्या बाहेरच्याच घरा म्हणजे कुठल्या तरी एका पडवीमध्ये कपडे मोकळे करायचे, हातपाय धुवायचे, किंबहुना स्नान करून घरामध्ये जायचं, अशी पूर्वीची रिवाज होता. शौचालय बाहेर असायची, माणसं बाहेर खायची नाही. आज उलट झालंय. बाकी पुढे बोलत नाही. पण हा एक अन्नाचा दोष फार मोठा आहे. कोणाच्याही हातचं संस्कारित अन्न घेऊ नये. स्पर्शास्पर्श दोष पाण्याबरोबर अन्नाला खूप जास्ती आहे. जो मनुष्य ते बनवतो त्याच्या चित्ताचे संस्कार, त्याच्या पूर्वजन्मीचे संस्कार, त्याच्या मनाचे विकार हे त्या अन्नामध्ये उतरत असतात आणि तेच त्या अन्न भक्षण करणाऱ्याच्या चित्तामध्येही जात असतात. म्हणून शक्यतो आपण अभक्ष्य आणखीन कांदा लसूण तर नाहीच खाऊ, परंतु बाहेरही शक्यतो खाऊ नये. आता काही लोक नोकरीनिमित्ताने जर बदलून बाहेरगावी गेली असतील तर त्यांना खाणं भाग पडतं. अशा वेळेला जो गुरुपरिष्ठ मंत्र आहे त्याचा रोज 12 रेप त्याचा परिमार्जनार्थ करावा असं महाराज मला सांगायचे. तर तो एक उपाय त्याच्या परिमार्जनार्थ नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याला साधन नित्य दिलेले आहे तेवढं आपण करायचं. हे साधन एक अशा अलौकिक गतीने चालणारं आहे की सर्व गोष्टी त्याच्यापुढे थांबून जातात. या एकदा ही शक्तिचालन होऊन साधन सुरू झालं की तुमच्या स्वतःच्या उपायांचा त्याला काहीही फायदा होत नाही ना, त्यामुळे काही तोटा होतो नाही. झालं म्हणून तोटा होत नाही, झाल्यामुळे काही फायदाही होत नाही. ते म्हणाले की मी 10 करोड दिगंबरा जप केला, 12 कोटी रामनाम केले, परंतु मला काही झालं नाही, त्याचा काही अंतःशक्तीवरती काही परिणाम होणार. 100 कोटी रामनाम केल्यानंतर सुद्धा जर एखाद्याची शक्ती जागृत नसेल तर ती शक्ती जागृत माणसापेक्षा तो फारच साध्या दर्जाचा. ज्याला गुरु आहे आणि ज्याची शक्ती गुरुनी जागृत करून दिली आणि त्यांनी काही साधन गुरु बरोबर केलेले आहे, तो मनुष्य वेगळ्याच दर्जाला जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य म्हणजे ते हरे कृष्णवाले आहे किंवा ते सर्व आता जे नवीन जे गुरु लोक झालेले आहेत ते सगळे लोकांना असं कुठेतरी डायनामिक मेडिटेशन आणि ते या सगळ्या गोष्टीमध्ये घालतात, तर त्यांनी काहीही उपयोग होणार नाही. तात्पुरता मनाला बरं वाटेल. शेवटी ज्याला रेचन क्रिया जी म्हणतात, रेचन क्रियेनेच सगळ्या गोष्टी होतात. आपल्या मनातनं सर्व गोष्टी निघून गेल्या की तात्पुरता मनाला बरं वाटतं, पण ते तात्पुरता. जेव्हा मनामध्ये परत सर्व गोष्टी भरून येतात, एकठ्या होतात, त्यावेळेला ते परत मन दुखावलं, ते मन परत असं सैरभैर होत राहत, चंचल होत राहत. त्यामुळे पूर्वसंस्कार जे आहेत, पूर्वसंस्काराने जीवनशैली तुमची बनलेली आहे. आता डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, मिलिटरी मधला आहे, भडगुंजा आहे, पानवाला आहे, चहावाला आहे, कोणी कारकून आहे, कोणी काही आहे. हजारो प्रकारच्या नोकऱ्या आहेत, हजारो प्रकारचे उद्योग आहेत. अमुकच का करावं असं वाटतं, हे पूर्वसंस्कार आहे.
आता काही ठिकाणं निघून, काही दुःख भोगून, काही ठिकाणी मनुष्य अशा पद्धतीने जर तो जात राहिला तर ते पूर्वसंस्कार निशेष होत करत चाललेला आहे असं समजायला हरकत नाही. ज्याच्या वाट्याला सतत दुःख येत आहे त्याचे पूर्वसंस्कार अत्यंत वेगाने निशेष होतात. अशा स्थितीमध्ये त्यांनी न घाबरता धैर्याने ते पुढे पुढे जायला पाहिजे. प्रयत्न साधक हा असं शिवसूत्र आहे. याच्यामध्ये प्रयत्नाचा अर्थ प्रयत्न करणं असा नाही तर धैर्य असं सांगितलं. साधकांनी धैर्य मोठं ठेवलं पाहिजे. जर धैर्य नसेल तर तो साधक परत परत त्या सामान्य पातळीवर येऊन आपटत राहील, परत परत तो खाली येईल. धैर्यानेच ती पातळी टिकते, बाकी कशाने टिकत नाही. फक्त धैर्यानेच ती पातळी टिकते. हिंदीमध्ये जे म्हणतात दम बडी चीज आहे, तीच गोष्ट खरी आहे. टिकून राहायचं, टिकून राहायचं. एक किस्सा मी ऐकला होता असा की सचिन तेंडुलकर ज्या वेळेला नवीन होता त्यावेळेला गावस्करवर बॅटिंग करत असे. असा एक काळ होता त्यांचा काही वर्षापर्यंत. त्यावेळेला तेंडुलकर नवीन असताना ज्या वेळेला सुरुवातीपासूनच त्या बॉलरवरती जरा कुरघोडी करायचा प्रयत्न करायला लागला त्यावेळेला गावस्करांनी त्याला जाऊन सांगितलं की अरे बाबा तू लहान आहेस, आत्ता ही परिस्थिती असं खेळण्याची नाही, पिचवर टिकून राहा, रन बनत राहतील. आणि तो म्हणला की हा सल्ला मला आयुष्यभर कामाला आला. कारण सर्व वेळेला सर्व परिस्थिती सारखी असेल असं नाही. आणि जोपर्यंत तुम्ही त्या भूमिकेवरती टिकून राहत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला वर जायला मार्ग कुठे आहे, खाली जायला मार्ग कुठे आहे, खाली जायचा मार्ग थांबून टाकला पाहिजे, वर जायचा मार्ग शोधला पाहिजे. अन्यथा त्या स्थितीमध्ये टिकून राहण्याकरता आपल्याला मोठं धैर्य दाखवलं पाहिजे. ते धैर्य कशा पद्धतीने प्रकट होईल हे त्याच्या व्यक्तिवरती अवलंबून आहे. असं जरुरीच नाही की प्रत्येकाने एकाच प्रकारचं धैर्य दाखवावं. एखादा साधक ते एका पातळीवरती गेल्यानंतर तो साधन करून टिकवेल, तर कोणी तीर्थयात्रा करून टिकवेल, तर कोणी देवपूजा करून टिकवेल, तर कोणी काय आणखी पुरस्चरण साधन करून टिकवेल. मार्ग त्याला त्याचा ईश्वराने दिलेला आहे. ते करता करता त्याला कुठेतरी एक असा मार्ग दिसतो की अरे ह्याच्याने ते टिकतंय, त्याबरोबर तो त्याला पकडून राहतो. आणि असं पकडून राहायचं हेच त्या सगळ्याचं सार आहे. मग तो जातो बरोबर पुढे, त्याला बाकी काही नवीन करायला लागत नाही.